आदरणीय पवार साहेब, व्यासपीठावर बसलेले सर्वच मान्यवर आणि जमलेल्या माझ्या बांधवांनो आणि भगिनींनो, तसं पाहिलं तर बऱ्याच दिवसानंतर ह्या प्रश्नाला वाचा फुटते. दीपकजी, आपण आपलं मनोगत व्यक्त करताना आपल्या मनातल्या काही गोष्टी सांगितल्या. श्रीकांतजी, तुमचं सुद्धा यातलं योगदान हे सुद्धा दीपकजींनी अधोरेखित केलं. या पुस्तकात नेमकं काय आहे, पुस्तक कशासाठी आहे, यावरती बोलण्यापेक्षा मी पहिल्यांदा आपल्याला धन्यवाद देऊ इच्छितो की अनेक दिवसांनंतर ह्या विषयासाठी आपण सर्व पक्षांना एकत्र आणलं. माझ्या सीमा भागातल्या मराठी बांधवांच्या प्रतिनिधींना इकडे बोलवलं आणि एकूणच जे मी म्हटलं की या प्रश्नाला वाचा फोडलीत. हा विषय किती जुना आहे, त्याच्यात काय काय घडलं याची एक उजळणी ह्या पुस्तकामध्ये झालेली आहे आणि ती व्हायला पाहिजे. पण ती करत असताना एक 2 दिवसापूर्वीच आपण भेटलो होतो या कार्यक्रमाबद्दल आणि मी सांगितलं आता नुसतं पुस्तक म्हणजे रडकथा नको आहेत मला. आता जिंकण्याच्या दृष्टीने प्रत्येक पाऊल आपलं पडलं पाहिजे. जे आजपर्यंत झालं ते सगळं भोगलं. हे माझ्याकडे पुस्तक आहे. कालच एक कार्यक्रम असा होता, माननीय उपमुख्यमंत्री सुद्धा त्यात होते. येरवडा तुरुंग तो पर्यटकांसाठी आपण ओपन करू, उघडा करतो. पर्यटक म्हणजे काय झुंबड नाही करायची, पण ते एक वेगळा कार्यक्रम, त्याच्याबद्दल आता काय मी सांगण्यासाठी उभा नाहीये. पण येरवड्याची आठवण आल्यानंतर साहजिकच आहे हे जे पुस्तक मी आणले गजाआडील दिवस शिवसेना प्रमुखांचं, विषयासाठी 3 महिने तुरुंगात. तो दिवस, तो क्षण मला आजही आठवतोय. मोरारजी भाई उपपंतप्रधान होते आणि कार्यक्रम असा ठरला होता की ते मुंबईत आल्यानंतर त्यांना माहीमला शिवसैनिकांच्या वतीने एक निवेदन देण्यात येईल आणि ते निवेदन घेऊन ते जातील पुढे. काय असते आणि त्यांचा ह्या विषयाबद्दल किती कसं आहे हे तेव्हा मी प्रत्यक्ष पाहिलं, अनुभवलं. तो क्षण मी मुद्दामून आपल्याला सांगतो कारण तो मी कधीही विसरू शकत नाही. आणि असे जे काही क्षण आहेत हे पुस्तकामध्ये लिहिलेले असले, म्हणजे या पुस्तकाबद्दल नाही म्हणत, एकूण म्हणतोय, तरी माहिती मिळते. पण ज्यांनी अनुभवलेले असतात त्याच्या अंगावरती मात्र अजूनही असा तो शहारा किंवा काटा उभा राहतो. मला ती संध्याकाळ आठवते. साधारणतः माहीम चर्चच्या इथला तो परिसर शिवसैनिकांनी फुलून गेला होता आणि तसं तणावाचं सारखं काही नव्हतं. मोरारजी भाई येणार, त्यांना शिवसेना प्रमुख सर्व शिवसेना नेत्यांसमोर एक सीमा भागाबद्दल निवेदन देणार आणि ताफा पुढे जाणार. पण आखरी की पहिला आला तो पायलटचा ताफा, सुसाट न थांबता पुढे निघून गेला. सगळ्यांना वाटलं की पायलट असतात, गेले असतील पुढे. पण नंतर मोरारजी देसाईंचा सुद्धा जो ताफा आला तो सुद्धा न थांबता सुसाट निघून तर गेलाच, पण एक आपला फोटोग्राफर अशोक करंबेळकर आणि एक कार्यकर्ता त्यांना उडवून निघून गेला. आणि मग जी काय धुमसचक्री सुरू झाली, SRP बिसआरपी, पोलीस लाठीमार, अश्रुधूर, मग कुठून दगडफेक सुरू झाली शिवसैनिकांवरती, बाटल्यांचा मारा झाला आणि त्या रात्री मुंबई पेटली. आम्ही तेव्हाही कलानगरला राहत होतो आणि दादरला जिथे आमचं शिवाजी पार्कला पहिलं घर होतं तिथे एक मार्मिकची कचेरी होती. हा प्रसंग झाल्यानंतर आम्ही तिथे आलो. मी 7-8 वर्षाचा असेल, 2:30-3 पर्यंत तिकडे होतो. मग कुठून फोन यायचे, इकडे गोळीबार झाला, तिकडे लाठीमार झाला, इकडे अश्रुधूर फेकला गेला. मग कोणीतरी, मला वाटतं पंढरीनाथ सावंत, ते अश्रुधुराच्या रिकाम्या नळकांड्या घेऊन आले आणि तो नळकांड्या म्हणजे रिकाम्या झालेल्या, पण संपूर्ण घरामध्ये सगळ्यांचे डोळे लाल 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 होऊन सगळे चुरचुरायला लागले होते. म्हणजे एवढं भयानक त्याच्यामध्ये ती प्रखरता होती. मग आम्ही 2:30-3 वाजता घरी निघाल्यानंतर गाडीमध्ये मी तर होतोच, बाळासाहेब आणि बाळासाहेबांनी सांगितलं, बाई माझी बॅग भरून ठेवा, उद्या बहुतेक सूर्योदयाच्या आता आमची उचलबांगडी होणार. आणि त्याच्याप्रमाणे ती झाली. आणि मग त्याच्यानंतर 10 दिवस मुंबई ही धगधगत होती. पूर्ण सगळं कोणाच्याही कंट्रोलमध्ये येत नव्हती, कोणाचेही नाही. आता ती जी आज आपल्याला पुन्हा एकदा जागवायची आहे.
तीच धग पाहिजे. हा निखारा आहे. शेवटी जिथे जिथे अन्याय होतो तो अन्याय जाळून टाकणं हे आपलं काम म्हटल्यानंतर निखाऱ्यावरती राख आली असेल तर ती राख सुद्धा एक फुंकरीने उडून देण्याचं काम हे कोणाला तरी करावं लागतं. आणि मला वाटतं ते काम दीपकजी तुम्ही आणि श्रीकांतजी तुम्ही आज केलेलं आहे. हा लढा कसला लढा आहे? महाराष्ट्र, मी तर म्हणतो हा कर्नाटक व्याप्त महाराष्ट्र आहे. तुम्ही म्हणता ना रहेंगे तो महाराष्ट्र में, तुम्ही महाराष्ट्रामध्येच आहात. पण मुद्दा असा येतो की ज्या पद्धतीने कर्नाटक सरकार उर्मटपणाने एक एक पाऊल, जसं एक आता इकडे कायदेतज्ञ असतील, एखादं प्रकरण कोर्टात गेलं आहे म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये काही करायचं नसतं, नाही तर तो कोर्टाचा अपमान ठरतो. पण हे प्रकरण कोर्टात असल्यानंतर सुद्धा बेळगावचं नामांतर केलं गेलं, त्याला उपराजधानी केली गेली, विधानसौधा तिकडे केला गेला, एक संसद आपलं विधिमंडळाचं अधिवेशन तिकडे केलं जातं. हा न्यायालयाचा अपमान नाहीये? आम्ही जर का काही केलं, आम्ही काय करू शकतो? कारण हा संपूर्ण भूभाग आहे तो त्या राज्याचा आहे. खरं म्हणजे माझं मत असं आहे, ठाम मत असं आहे की एक तर हे सरकार तुमच्या सगळ्यांच्या पाठीशी, हा काम झाल्यानंतर सुद्धा याच विषयासाठी आपली जी एक राज्याची समिती आहे तिची बैठक आपण घेतलेली, माननीय पवार साहेबांनी मी विनंती केली, ते म्हणाले नाही मी येतो, त्यांचे कार्यक्रम होते, बोलले नाही थांबतो मी. पण आपण जसं सगळ्या कायद्याचा विचार करतो की काय केलं तर काय होऊ शकेल, काय कर्नाटक सरकार नाही करत. प्रवीणजी तुम्ही बोललात बरोबर आहे, जसं मला देवेंद्रजींनी पण सांगितलं की हा विषय केवळ थातूरमातूर तेवढ्यापुरतं बोलण्याचं नाहीये. ज्याप्रमाणे कर्नाटक सरकार कोणत्याही पक्षाचा असो, मुख्यमंत्री कोणीही असो, पण इकडे मराठीवरती अत्याचार करायचा म्हणजे करायचाच, ह्याच्यामध्ये त्यांचं दुमत नसतं. तसा हा भूभाग जो कर्नाटक व्याप्त आहे तो माझ्या राज्यात आणणार म्हणजे आणणारच. या एकदिलाने आणि एकजुटीने आपण एक जर का त्याला भिडलो तर हा प्रश्न सुटेल, हा प्रश्न सुटेल. आणि म्हणून पूर्वी जे सगळे एक 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 तोडगे काढले जात होते, पवार साहेबांना माहिती आहे, कारण त्यांनी या विषयात अनेक पूर्ण कारकीर्दच काम केलेलं आहे. मग विशाल गोमंतकाचा एक भाग होता. त्याच्यानंतर जोपर्यंत हा विषय कोर्टामध्ये आहे तोपर्यंत, किमान तोपर्यंत हा भूभाग हा केंद्रशासित का करण्यात येऊ नये? माझ्याकडे अनेक जण येतात की आमच्यासाठी तुम्ही तिकडे मराठी शाळा काढा, आमच्यासाठी तुम्ही, हरकत नाही ना. अरे तुम्ही एकदा आल्यानंतर तुम्ही आमचेच आहात, तुमच्यासाठी जे जे काय आम्ही करू ते आजपर्यंत कर्नाटकाने कधी केलं नसेल इतकं मोठं काम आम्ही केल्याशिवाय राहणार नाही. पण कोर्टामध्ये हे आहे, कोर्ट तिकडे सगळं बेलगामपणाने चाललेलं आहे. नावाप्रमाणेच बेलगाम केलं ना त्यांनी, बेलगाम वागतंय. मग हा भाग हा जोपर्यंत त्याचा निकाल लागत नाही तोपर्यंत माझं मत पहिलं आपल्या सरकारकडनं कोर्टात सांगितलं गेलं पाहिजे की हा तातडीने केंद्रशासित करा. इकडे कर्नाटक सरकारची मस्ती चालता कामा नये, अजिबात चालू देणार नाही. कारण सगळे झाले, साक्षी पुरावे सगळे दिले गेले. एक तो काळ होता, आता कोणी सांगितलं, तुम्ही सांगितलं, कोणी सांगितलं कल्पना नाही की इथून माझे सगळे ओळखीचे चेहरे आहेत माझ्या. तुम्हाला अशी एक शंका आहे किंबहुना तुमची एक अशी अपेक्षा आहे की राज्यातील, महाराष्ट्रातील सर्व पक्ष हे तुमच्या पाठीशी उभे असले पाहिजेत. आहेत, जरूर आहे. पण त्याचबरोबर मी तुम्हाला सांगतोय की ती जी एक आपली एकजूट होती महाराष्ट्र एकीकरण समितीची, ही तुटली कशी, फुटली कशी? मराठी माणसाला जो दुहीचा शाप लाभलेला आहे, अरे कृपा करून हा शाप तिकडे तरी तुम्ही चिरडून का नाही टाकू शकत? सगळ्यांच्या चुली वेगवेगळ्या झाल्या. महाराष्ट्र एकीकरण समितीची ताकद नव्हती, ही मराठीची ताकद होती. ती ताकद, तुमच्या मायबोलीची ताकद तुम्ही अशी उधळून टाकली. कशासाठी? स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी. महाराष्ट्र एकीकरण समितीला कुठेही आपण अपशकून करायचं नाही म्हणून सुरुवातीच्या काळात तर आम्ही तिथे शिवसेना पण येऊ देत नव्हतो, मार्मिक सुद्धा येऊ देत नव्हतो. का नाही? मराठी माणसाची एकजुटी कायम राहिली पाहिजे. 5-5 आमदार आपले निवडून यायचे, सोन्यासारखे ते होता. लढायचा काळ होत असतो, पण त्या लढ्याला सुद्धा एक सोनेरी झालर होती की आम्हाला विजयाचं, मराठी माणूस सगळा आपल्या पाठी उभा होता. आज आपणच आपल्या हाताने पायावरती धोंडा पाडून घेतलेला आहे. सगळं विस्कळीत झालेलं आहे. पिढ्या पुढे सरकतायत. मला आज ते नेमकं कार्टून आठवत नाही, ह्या पुस्तकात बघितलं, त्याही पुस्तकात बघितलं. इंदिराजी पंतप्रधान होते आणि सेनापती बापट मला उपोषणाला बसले होते आणि त्यांनी असं काहीतरी एक वचन दिलं होतं की याला कालबद्ध कार्यक्रम करू. आणि सेनापती बापट सांगतात की बाई बरोबर आहे, पण तुमच्या घड्याळाला काटेच नाही आहेत. कालबद्धता म्हणजे काय? आज सुद्धा या पिढ्यांच्या मागून पिढ्या चाललेल्या आहेत. कालबद्ध कार्यक्रम, इंदिराजी गेल्या, सगळे गेले.
मला मी म्हटलं ना, मी लहान होतो तेव्हा मला बळवंतराव सायनाक आठवतं, बाबूराव ठाकूर आठवतात, सगळे तेव्हापासूनची सगळी जुनी जुनी जाणती ज्येष्ठ मंडळी घरी यायची आणि ह्या विषयावरती तेव्हा चर्चा होऊन शिवसेना सुद्धा रस्त्यावरती उतरली होती. छगनराव तर तुमचा तो फोटो आहे, वेषांतर करून तिकडे पोचलेले एकनाथ शिंदे सगळेच आहे. शिवसैनिक तिकडे येऊन आता काल परवाकडे शिवसैनिक आलेच होते तुमच्याकडे. म्हणजे असं काही समजू नका की आम्ही नामानिराळे झालोत किंवा काहीतरी बोलायचं म्हणून. मी तर म्हणतो की ह्या सरकारने हे सरकार करू शकणार नाही तर कोणीच करू शकणार नाही. या एका जिद्दीने आपण याच्यात आता उतरलं पाहिजे. आणि म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना खास विनंती करतोय की जे काय झालं, अनुभवाचे चटके, अनुभवाचे फटके हे काय कमी पडलेत असं समजू नका, खूप झालेत. पण आता ती पूर्ण परत ती जी एक मराठी अस्मिता, मराठी ताकद, मराठी मला माझ्या डोळ्यासमोर हा सगळा काळ काही वर्षांपूर्वी आपण कोल्हापूरला एक सीमा परिषद केली होती, आठवतं ना दीपकजी, तुम्ही पण सगळे होते नाही. त्याच्यानंतर आता अलीकडे गेल्या 5-7 वर्षात असेल आता 5-7 वर्षातली असेल. आणि त्यावेळेला मला माझ्या समोर ती तुमची लहान लहान मुलं, ती पण आता मोठी कॉलेजमध्ये गेली असतील, ती उभी राहिली आणि त्यातल्या 1-2 मुलांनी मला सांगितलं की अहो काका आम्हाला तुम्ही, म्हणजे काका मला वाचवा तसं नाही, पण त्या मुलांनी तो टाव फोडला की काका खरंच तुम्ही आम्हाला वाचवा, आमच्यावरती कानडीचा अत्याचार होतोय. आणि हा अत्याचार बघितल्यानंतर आपण ज्या काही एक आपलं जे एक स्वप्न आहे संघराज्य, काय संघराज्य, संघराज्यामध्ये भाषावर प्रांतरचना नक्की झालेली आहे, पण ती होतानाच इकडे जी एक गोम झालेली आहे की एक कुठेतरी लाईन अशी मारली गेली आणि महाराष्ट्रातली मराठी माणसं स्वतःच्या राज्यापासून ही वेगळी केली गेली. कोणाची मर्जी, कशी काय अभ्यास केला गेला. बरं त्याच्यावरती महाजन अहवाल, हा महाजन कमिशनचा अहवाल आला. केली आता ती पुस्तकं सुद्धा मिळत नाहीत. महाजन रिपोर्ट अनकवर्ड, ती पुस्तकं मिळत नाही, शोधायला गेले तर मिळत नाही. एक पुस्तक मिळालेलं आहे आणि मी सांगितलेलं की आपण सरकारकडनं ह्याचं पुनर्मुद्रण करायचं, ह्या कॉपीज ह्या त्याच्या आपण पुन्हा प्रकाशित करायच्या, नवीन छापा, आणि एवढंच नाही तर नेटवरती टाका की जगभरामध्ये जाऊ किंबहुना तुमचं हे पुस्तक सुद्धा मराठी आहेच, पण आणखीन जगात किंवा आणखीन इतर कळण्यासाठी हे इंग्रजीमध्ये सुद्धा करा. कसा अत्याचार होतोय. आम्ही कधी कानडी भाषेचा दुश्वास केलेला नाहीये, पण कानडी अत्याचाराचा आम्ही दुश्वासने आम्ही विरोध करणारच. अत्याचार झाला तर आम्ही तोडून मोडून टाकणारच. आणि जसं हे पुस्तक आपण पुनर्प्रकाशित करतोय तसंच एक फिल्म तेव्हा पवार साहेबांनीच पुढाकार घेऊन केली होती, मधु मंगेश कर्णिक वगैरे, अ केस फॉर जस्टिस, ती सुद्धा आता शोधून सापडत नाही. ती कशी बशी मिळाली. पहिल्या भागात तर त्याच्या ऑडिओच नाहीये, पण त्या फिल्ममध्ये काय आहे, ब्लॅक अँड व्हाईट फिल्म आहे की बेळगाव आणि तो निपाणी वगैरे सगळा भाग आहे, कारवारचा जो भाग आहे, इथे मराठी ही कशी मातृभाषा आहे. अनेक तिथे दाखले दिले गेलेले आहेत की उर्दू म्हणजे मुस्लिम मंडळ आहे पण भाषा मराठी आहे. मंदिरं मराठी पाट्या आहेत, रस्त्यांवरती पाट्या मराठी आहेत, अनेक संस्थांवरती पाट्या मराठी आहेत. आता त्या संस्थाही राहिल्या नसतील, पाट्याही राहिल्या नसतील, सगळं त्याचं कानडीकरण होऊन गेलं. किती काळ जाऊ द्यायचा आणि कशासाठी जाऊ द्यायचा. आता हा काल अपव्यय बस झाला. आता आपण कालबद्ध कार्यक्रम केला पाहिजे. जसं जो इंदिरा गांधींनी सांगितला होता तसा सगळ्यांनी आपण मिळून आता आमचा कालबद्ध कार्यक्रम, आम्ही हा प्रश्न सोडवणार म्हणजे सोडवणारच. कोर्टाची लढाई आम्ही जिंकणार म्हणजे जिंकणारच. आणि त्याच्यासाठी मी पुन्हा एकदा सगळ्यांना सांगतो की तुम्ही एकत्र राहिला नाहीत तर असेच तुम्हाला ते सरकार चिरडून टाकेल. एक जमाना जो होता, मला परत तिकडनं मराठी आमदार निवडून आलेले पाहिजेत, बेळगावमधनं माझा मराठी माणूसच निवडून आला पाहिजे. बेळगावचा महापुरा मराठी होतो, पण त्यांनी जरा इकडे तिकडे काय केल्यानंतर त्याच्यावरती राजद्रोहाचा गुन्हा टाकला जातो. कुठल्या काळात राहतोय, कुठल्या देशात राहतोय. काय पाकिस्तान जिंदाबाद तो ओरडलेला होता का? आताची जी काय पद्धत सुरू झालेली आहे की सरकार विरुद्ध बोलला म्हणजे देशद्रोही नाहीये. माझ्या मातृभाषेसाठी तो लढतोय. त्याला तुम्ही मातृभाषेसाठी लढला तर त्याच्यावरती राजद्रोहाचा गुन्हा टाकला जातो. मग काय मला तुमच्याकडनं अपेक्षा आहेत. आणि हा अत्याचार हा सगळा मोडून काढण्यासाठी मला असं वाटतं आजपासून ही नवी सुरुवात झालेली आहे. जे झालं गेलं ते गाडून टाका. कोणतं गाडून टाका? हे दैदिप्यमान झाले ते नाही,
पण मतभेद झाले असतील, प्रत्येकाची वेगळी चूल केली तर त्या चुलीवरती कर्नाटक सरकार पोळ्या भासते, हे आता तरी तुम्ही लक्षात घ्या. आणि म्हणून मला असं वाटतं की एक नवीन सुरुवात करतो आहे, नवीन तेजाने, नवीन दमाने आणि नवीन जिद्दीने. जोपर्यंत हा कर्नाटक महाराष्ट्रामध्ये येत नाही तोपर्यंत आपण शांत बसणार नाही, अशी प्रतिज्ञा आणि शपथ घेऊन प्रत्येक पाऊल धीराने, गांभीर्याने, मजबूतीने, जुटीने टाकूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. राज्याचे मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे, व्यासपीठावरचे सर्व सन्माननीय सहकारी, सीमा भागातले या ठिकाणी उपस्थित असलेले आपले सगळे बांधव आणि मित्रांनो, गेले अनेक वर्ष ज्या प्रश्नाच्यासाठी मराठी माणूस अस्वस्थ आहे, त्या प्रश्नाची ऐतिहासिक पार्श्वभूमी ही कुठेतरी पुस्तक रूपानं समाजाच्या समोर कायम स्वरूपात राहावी, या हेतूनं महाराष्ट्र सरकारने पुढाकार घेतला. डॉक्टर दीपक पवार यांच्यावर ही जबाबदारी टाकून हा एक ग्रंथच आज आपल्या सगळ्यांच्या समोर त्यांनी सादर केला. हा ग्रंथ एका दृष्टीनं या संपूर्ण चळवळीचा इतिहास नजरेसमोर आणण्याच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. त्याच्यामध्ये काही कमतरता आहे तसं मला अजूनही वाटतं, ज्याचा उल्लेख आत्ताच मुख्यमंत्र्यांनी केला की महाजन आयोगने सेनापती बापटांनी उपोषण केल्याच्या नंतर श्रीमती इंदिरा गांधींनी या प्रश्नाला अभ्यास करून निष्कर्षात परत येण्याच्यासाठी एका सुप्रीम कोर्टाच्या निवृत्त न्यायाधीशाची नियुक्ती करावी अशी सूचना केली. आणि त्याच्यामध्ये जस्टिस मेहरचंद महाजन यांच्या नावाची शिफारस केली. आणि त्यावेळेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी सद्भावनेनं न्यायदेवीची पार्श्वभूमी आहे त्यामुळे त्याच्यावर विश्वास ठेवून त्या श्रीमती गांधींचा हा प्रस्ताव त्यांनी मान्य केला. आणि त्यानंतर महाजन साहेबांनी सविस्तर अभ्यास करून या संबंधीचा आपला निष्कर्ष अहवालाच्या माध्यमातून मांडला. आणि तो अहवालाचा निष्कर्ष 100% महाराष्ट्राच्या विरोधी होता. आणि त्यामुळे साहजिकच एक सबंध देशामध्ये एक वेगळं वातावरण तयार झालं की मागणी महाराष्ट्राने केली. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी हा आयोग नेमायला संमती दिली. ती संमती देताना त्याचा निकाल आम्ही मान्य करू हा शब्द दिला. आणि अहवाल आल्याच्या नंतर तो आम्हाला अनुकूल नाही म्हणल्यानंतर महाराष्ट्रानं नाही म्हणलं, याचा अर्थ महाराष्ट्र काहीची भांडकुळं आहेत, आपल्याला हवं तेच करून घेणार आहेत, अशा प्रकारचा समज सगळ्या देशामध्ये करण्याच्या दृष्टीनं पावलं काही घटकांनी पडली. आणि त्याचं सत्य स्वरूप आणण्याच्याबद्दल तो मांडण्याच्या संबंधीचं काम बॅरिस्टर AR अंतुल यांनी केलं. माझ्या मते अंतुल यांचे काम फार मोठं योगदान अशा प्रकारचं होतं. या दीपक पवारांच्या ग्रंथामध्ये त्याचा उल्लेख नाही. अशा छोट्या मोठ्या काही गोष्टी आहेत ज्याचा उल्लेख त्या ठिकाणी होण्याची गरज आहे. पण ठीक आहे, बहुसंख्य लोकांच्या समोर एक हा संबंध इतिहास या निमित्तानं येतोय. पाटसकर फॉर्म्युला आल्याच्या नंतर तेव्हापासून हा महाराष्ट्राचा इश्यू सतत पुढे येत गेला. त्याच्यात काही टप्पे आले. आपल्या काही मागण्या होत्या
त्या 100% झाल्या पाहिजेत अशा प्रकारची भूमिका आपण त्या ठिकाणी सातत्याने घेतली आणि त्यामुळे काही वेळेला काही भाग हा आपल्याला मिळत असताना सुद्धा त्याचा स्वीकार आपण केला नाही. एक वेळ असं होतं की आजही आपण निफाणीच्यासाठी बांधतो, पण एका चर्चेमध्ये निफाणी आपल्याला देव केली होती. परंतु साधारणतः मराठी भाषिकांचा सीमा भागातला सगळ्यांचा एक दृष्टिकोन होता की आम्ही सगळेच एकत्र राहू आणि सगळे एकत्र महाराष्ट्रामध्ये जाऊ, आणि त्यामुळे काही गोष्टीची पूर्तता होऊ शकली नाही. लोकांनी एखादी चळवळ इतकी वर्ष संयमाच्या मार्गानं लोकांनी करावी असा या देशात इतिहास पाहायला मिळाला नाही, आणि याचं 100% श्रेय सीमावासियांना आहे. आपल्या लोकांचा पाठिंबा होता, पण सीमा भागातला, विशेषतः सीमा भागातला बेळगाव तालुका असेल, बेळगाव जिल्हा असेल, त्या सगळ्या परिसरातला तरुण वर्ग, शेतकरी वर्ग, सामान्य घटक यांनी खऱ्या अर्थानं हा लढा त्या ठिकाणी सातत्यानं संघर्षमय केला आणि त्यासाठी पडेल ती किंमत देण्याच्या संबंधीची भूमिका घेतली. काही पिढ्या त्याच्यामध्ये उद्ध्वस्त झाल्या, त्यांनी त्याची कधी फिकीर बाळगली नाही. अनेक प्रकारचे लढा झाले. आता साराबंदीसारखा लढा निर्णय घेतला की कुणीही शेतीचा सारा द्यायचा नाही म्हणल्याच्या नंतर एक सुद्धा मायाचा राज पुढे आला नाही की सारा देण्याच्यासाठी त्यांनी तयारी दाखवली. एक अभूतपूर्व अशा प्रकारचा लढा त्या काळामध्ये त्यांनी केलेला होता. आणि या प्रश्नाच्या संबंधीची आस्था जनमानसामध्ये किती आहे याबद्दलचा इतिहास त्यांनी त्या ठिकाणी घडून दाखवलेला होता. सर्व अजून आपण याची मांडणी केली. आपली केस नीट मांडायला सविस्तर माहिती आपण गोळा केली, ज्याचा उल्लेख या ठिकाणी आता माननीय मुख्यमंत्र्यांनी केला. मला आठवतं आहे, मी आणि मधु मंगेश कर्णिक परिसरातल्या लहान मोठ्या व्यक्ती, संस्था सगळ्यांशी संपर्क साधून जेवढे ऐतिहासिक दाखले गोळा करता येतील तेवढे गोळा केले आणि महाराष्ट्राची केस मांडण्याच्या संबंधीचा प्रयत्न करणाऱ्या सगळ्या संबंधितांना आवश्यक ते मटेरियल त्या ठिकाणी करू. एका बाजूने हा प्रयत्न होता, दुसऱ्या बाजूने संघर्षही चालूच होता. एक विशिष्ट दिवस, 1 नोव्हेंबरचा दिवस हा आजही त्या भागातला माणूस एक काळा दिन म्हणून साजरा करतो, त्याच्यामध्ये सहभागी होतो. त्याचं महत्त्वाचं कारण की आम्हाला विस्मरण झालेलं नाही, त्या प्रश्नाची सोडवणूक हा झाली नाही म्हणून आम्ही स्वस्थ बसलेलो नाही याची प्रचिती ते सातत्याने त्या ठिकाणी देत असतात. महाराष्ट्राने अनेक चळवळी त्याच्यामध्ये करायला हातभार लावला. विशेषतः कोल्हापूर आणि त्या परिसरानं या सवन प्रश्नाला सातत्यानं शक्ती, पाठिंबा, प्रोत्साहन दिलं. महाराष्ट्र एकीकरण समितीची या ठिकाणी नेमणूक, संपूर्ण महाराष्ट्र समितीची नियुक्ती झाली. SM जोशींच्या अध्यक्षतेखाली बाळासाहेब ठाकरे, मी स्वतः, प्राध्यापक NG पाटील, आणखी अनेक सहकारी त्याच्यामध्ये सहभागी झाले आणि सत्याग्रहाचं हातात पुन्हा एकदा करावं या प्रकारची भूमिका घेतली गेली. आणि समितीने सांगितलं की पहिला सत्याग्रह मी करावा, माझ्यानंतर सेनेच्या वतीनं भुजबळ साहेबांनी करावा आणि त्यानंतरची मालिका चालू ठेवावी, त्या प्रकारचे सत्याग्रह केले गेले. या सगळ्या सत्याग्रहाच्या प्रसंगी तिथल्या प्रचलित सरकारची भूमिका अत्यंत चमत्कारिक अशा प्रकारची होती. मला काही फार त्रास दिला नाही, ते ठोकलं पण जास्त त्रास दिला नाही. एखाद दिवसाच्यासाठी कुठं घेऊन ठेवलं, पण छगन ते त्यांच्यावर होते. यांच्यावर त्यांनी फार वेगळं प्रेम दाखवलं.
कारण भुजबळच्या ठिकाणी गेले म्हणजे नटसम्राटमध्ये काम करणारी कोणीतरी व्यक्ती आहे का काय असं वाटावं या प्रकारचं वेषांतर करून ते त्या ठिकाणी गेले आणि शेवटी तिथल्या सरकारच्या अधिकाऱ्यांनी त्यांना ओळखलं आणि ही तुम्ही फसवणूक करण्याचा आमचा प्रयत्न करताय म्हणून त्यांच्यावर खास लक्ष दिलं. मला वाटतं काही महिन्यासाठी त्यांना त्या ठिकाणी दाबून ठेवलं. त्यांना जी काही त्यांची धुलाई करायची होती ती त्या ठिकाणी त्याच्या आधी केली. अशा अनेकांना त्या सवन कालखंडामध्ये यातना सहन करायला लागल्या. पण आम्हा सगळ्यांच्या यातना ह्या एका दिवसासाठी असतील, 2 दिवसासाठी असतील, पण सीमा भागातला तरुण हा पिढ्यानपिढ्या या सगळ्या यातना सहन करतोय. त्याच्यासंबंधी यत्किंचित आवाज करत नाही. तो फक्त मला महाराष्ट्रात राहायचा, मला मराठी भाषिक म्हणून राहायचा अधिकार आहे, तो मला मिळाल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, त्यासाठी हवी ती किंमत द्यायला तयार आहे. या भूमिकेतून आज त्या ठिकाणी अजूनही ही सवन चळवळ धगधगीत ठेवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. आता हा मामला सुप्रीम कोर्टात गेला म्हणून मला स्वतःला वाटतं की त्या सुप्रीम कोर्टामध्ये आता मुख्यमंत्र्यांनी आजच त्याची बैठक घेतली. निष्णात वकील हे आपण एकत्रित करतो आहोत आणि काही झालं तर सुप्रीम कोर्ट आता हा आपलं शेवटचा हत्यार आहे आणि ते शेवटचं हत्यार ज्यावेळेला आपण घेतो त्यावेळेला पूर्ण तयारीने त्या सुप्रीम कोर्टामध्ये आपल्या बांधवांची भूमिका मांडण्याच्या संबंधीची खबरदारी आपल्याला घ्यावी लागेल आणि तिथून आपल्याला यश आत्ता सांगितल्याप्रमाणे प्राप्त करूनच घ्यावं लागेल. त्यापुढे पर्याय नाही. अंतिम पर्वामध्ये उचित अशा प्रकारचा अनुकूल निर्णय कसा मिळेल या कामाच्यासाठी जी काही बुद्धिमत्ता न्यायालयात मांडावी लागेल त्याची संपूर्ण तयारी ही करून घेण्याच्या दृष्टीनं आज मुख्यमंत्री अधिक लक्ष घालत आहेत. ही त्याच्यामध्ये जमेची बाजू आहे. मी एवढंच सांगू इच्छितो की या प्रश्नाच्या संबंधी विरोधी पक्ष नेत्यांनी सांगितल्याच्याप्रमाणे बाकी कोणाचे कुठल्याही प्रश्न काही मतभेद असतील पण मराठी पण जपण्याच्यासाठी महाराष्ट्रामध्ये येण्याच्यासाठी खस्ता खाणाऱ्या या सगळ्या वर्गाच्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र एक आहे याची प्रचिती ही आत्तापर्यंत दाखवली. ती अधिक जोमाने दाखवण्याची आत्ता कालखंड आहे. कारण आता जर काही घडलं नाही तर मला माहिती नाही काय होईल आणि म्हणून ती वेळ येऊ नये याबद्दलची काळजी आपण सगळेजण मिळून घेऊया आणि त्यासाठी आपल्या वकील वर्गाला सुद्धा मार्गदर्शन करण्याच्यासाठी हा ग्रंथाचा उपयोग होईल अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. सुयश पवार यांना मी धन्यवाद देतो. त्यांना सहकार्य करण्याच्यासाठी ज्यांनी हातभार लावला या सगळ्यांचं मी अभिनंदन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो.